पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे आणि कार्यकारी अध्यक्ष प्रफुल्ल पटेल यांच्या नावाचा पदांशिवाय उल्लेख केल्यामुळे त्यांना पदावरून काढून टाकल्याच्या चर्चांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये मोठं वादळ उठलंय। दरम्यान पार्थ पवार यांनी पक्षामध्ये घडणाऱ्या या घडामोडींच्या अनुषंगाने ट्विट करून अशा चर्चांबद्दल संताप व्यक्त केलाय। तर पार्थ पवार यांनी या संदर्भातलं ट्विट केलेलं आहे आणि याबाबत भाष्य केले। काय नेमकं ट्विटमध्ये म्हटलं आपण एकदा पाहूयात। आपण पाहतोय प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे यांना लक्ष्य करणारे निराधार अहवाल म्हणजे तर्कवितर्कांवर आधारित काल्पनिक कथा आहे। या दोघांची अनेक दशकांची अढळ निष्ठा आणि नेतृत्व आम्हाला आजही मार्गदर्शन करतं। अशा ज्येष्ठ नेत्यांना हेतुपुरस्सर निर्माण केलेल्या वादांमध्ये ओढणं दुर्दैवी आहे। या गोष्टींचा तीव्र शब्दात निषेध व्हायलाच हवा। पार्थ पवार यांनी या संदर्भातलं हे भाष्य केलेलं आहे। त्यामुळे आता या संदर्भात काय नेमक्या घडामोडी आगामी काळात घडतात हे पाहणं सुद्धा महत्त्वाचं आहे। ओम देशमुख आमचे प्रतिनिधी आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। आपण त्यांच्याकडून या संदर्भातली अधिकची माहिती घेणार आहोत। ओम, दिल्लीमध्ये काल जी संपूर्ण घटना घडलेली आहे, ज्या पद्धतीने चर्चा झालेल्या आहेत, सुनेत्रा पवार यांचं विधान असेल, या सगळ्यावरून राजकीय वर्तुळात आता उलटसुलट चर्चा सुरू झालेल्या आहेत। पण नेमकं काय घडतंय राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये? श्वेता, आपण पाहिलं असेल की अजित पवारांच्या निधनानंतर पक्षाच्या महत्त्वाच्या नेत्यांमध्ये सुनील तटकरे, प्रफुल्ल पटेल या दोघांचा प्रामुख्याने समावेश होतो। ज्या पद्धतीनं सुनेत्रा पवारांना उपमुख्यमंत्री करण्यात आलं किंवा त्यांना राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून नेमण्यात आलं, या सगळ्या प्रक्रियेच्या दरम्यान या दोन नेत्यांची भूमिका अत्यंत महत्त्वाची होती। त्यासोबतच पक्षाचा आणि चिन्हाचा जो वाद आहे, या प्रकरणामध्ये सुद्धा कार्याध्यक्ष म्हणून प्रफुल्ल पटेलांचा रोल तितकाच महत्त्वाचा आहे। परंतु या सगळ्या गोष्टी असताना सुद्धा सुनेत्रा पवारांकडनं एक पत्र निवडणूक आयोगाला देण्यात आलं। एक नव्हे तर एका मागोमाग एक अशी 2 पत्र देण्यात आली आणि त्यासोबतच अजित पवारांच्या निधनानंतर झालेल्या कुठल्याही पत्रव्यवहारासंदर्भात अधिकृतपणे या गोष्टी मान्य केल्या जाऊ नयेत असं त्यांनी निवडणूक आयोगाला स्पष्ट केलं। यातूनच कुठेतरी सुनेत्रा पवार विरुद्ध हे दोन नेते असा प्रकारचा संघर्ष राष्ट्रवादीत निर्माण झालाय का, किंवा कुठेतरी या दोन नेत्यांचं महत्त्व कमी करण्याचा प्रयत्न होतोय का, या सगळ्या गोष्टीची सातत्यानं चर्चा सुरू झाली आणि याचेच पडसाद सुद्धा महाराष्ट्रामध्ये आता उमटता आपल्याला पाहायला मिळतात। त्याचा दुसरा अंक दिल्लीमध्ये काल पाहायला मिळाला। महाराष्ट्रामध्ये सुनील तटकरे यांची ज्या पद्धतीनं नाराजी व्यक्त केली किंवा त्यासोबतच प्रफुल्ल पटेल यांची सुनेत्रा पवारांच्या दौऱ्यामधली असलेली अनुपस्थिती हा खरं तर अनेक अर्थांनी चर्चेचा विषय ठरतोय। काल जेव्हा ज्या पद्धतीनं तू आता सांगितलंस की सुनेत्रा पवारांना विचारण्यात आलं की प्रफुल्ल पटेल कुठे आहेत, तर ते कधी येतात कधी जातात हे तुम्हालाच माहिती, अशा प्रकारचं विधान सुनेत्रा पवारांनी केल्याचं खरं तर आपल्याला अनेक माध्यमातून समजलं। परंतु त्यांनी अशा प्रकारची प्रतिक्रिया देणं हे निश्चितच भुवया उंचावणारं होतं। एक प्रकार खऱ्या अर्थानं 2 दिवसांपूर्वी मंत्रालयात मुंबईमध्ये घडला, जेव्हा राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष हे राष्ट्रवादीच्या राष्ट्रीय अध्यक्षांना भेटायला आले, अर्थात सुनील तटकरे हे जेव्हा सुनेत्रा पवारांना भेटायला आले तेव्हा सुनेत्रा पवार या दालनात नव्हत्या आणि हे माहीत झाल्यानंतर सुनील तटकरे तिथून निघाले। परंतु यामधून कुठेतरी पक्षातल्या महत्त्वाच्या नेत्यांमधला जो विसंवाद आहे किंवा त्यांच्यामध्ये संवादाचा जो काही अभाव आहे तो सातत्यानं समोर आला आहे। ज्या 2 पत्रांमुळे खरं तर हा सगळा प्रकार समोर आला आहे, त्या 2 पत्रांमागे, या 2 पत्रांच्या लिहिण्यामागे सुनेत्रा पवार आहेत की पार्थ पवारांचा यामध्ये काही महत्त्वाचा रोल आहे। कारण खऱ्या अर्थानं पक्षाच्या संदर्भात ह्या 2 नेत्यांकडनं हा पक्ष टेकओव्हर करण्याचा प्रयत्न होतोय, अशा प्रकारची चर्चा दबक्या आवाजात का होईना पण राजकीय वर्तुळामध्ये होती आणि यामुळे अशा प्रकारचा संशय व्यक्त केल्यामुळे किंवा अशा प्रकारची सगळी भूमिका घेतल्यामुळे, पत्र लिहिल्यामुळे हे 2 नेते देखील पक्षावर काही प्रमाणात नाराज असल्याचं विश्वसनीय सूत्रांकडनं कळतंय आणि या नाराजीचा भाग म्हणूनच प्रफुल्ल पटेलांनी या एकंदर सुनेत्रा पवारांच्या दिल्ली दौऱ्यामध्ये दांडी मारणं किंवा त्यांची अनुपस्थिती ही लख्खपणे जाणवणं त्याचाच एक भाग समजला जातोय। परंतु जर आपण पाहायला गेलं तर निवडणूक आयोगातला असलेला विषय किंवा कोर्टामधले असलेले विषय, या सगळ्या गोष्टी लक्षात घेता या सगळ्या गोष्टी प्रफुल्ल पटेल पाहतात। त्यामुळे या 2 नेत्यांची नाराजी राष्ट्रवादीला आणि सुनेत्रा पवारांना परवडणारी नाही हे कुठेतरी त्यांच्या लक्षात आल्यामुळेच कदाचित काल सुनेत्रा पवारांनी दोन्ही मुलांसह प्रफुल्ल पटेलांची भेट घेतली। त्यामुळे राष्ट्रवादीतल्या या अंतर्गत संघर्षाचं पुढे नेमकं काय होतंय, हे वादळ किंवा हे सगळे आरोप प्रत्यारोप जे चर्चिले जात आहेत त्याचं नेमकं पुढे काय होतं, याचा पक्षाला फटका बसतोय का, यामुळे पक्षात फूट पडते का, हे देखील पाहणं महत्त्वाचं ठरेल। श्वेता, अगदी त्यामुळे आगामी काळात या संदर्भात काय घडामोडी खरं तर घडतायत हे पाहणं खूप महत्त्वाचं आहे। धन्यवाद ओम, दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।